आज आपण UPSC अभ्यासक्रम युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन भारतीय संघ लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेचा पेपर काय असतो, परीक्षा कशी असत्या, परीक्षेचे विषय कोणकोणते असतात, किती मार्कासाठी परीक्षा असते, कालावधी किती असतो हे पाहणार आहे। तर UPSC पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पहा, सिव्हिल नागरी सेवा यालाच म्हटलं जातं। तर यामध्ये ही UPSCची पूर्व परीक्षा ही 400 मार्कांची असते। यामध्ये पेपर 2 असतात। पेपर 1 GS1 म्हणून असतोय 100 मार्कासाठी, GS1 100 मार्कासाठी असतोय 200 गुणासाठी, आणि पेपर 2 असतोय CSAT म्हणून 80 प्रश्न असतात 200 गुणासाठी। आणि जो पेपर 2 आहे आपला CSAT 80 प्रश्न असतात 200 गुणासाठी, फक्त क्वालिफायसाठी पेपर असतो तो। 200 पैकी 66 मार्क त्याला पडायला लागतात क्वालिफायसाठी। 266 मार्क पडणे त्यामध्ये अनिवार्यच आहे पेपर 2 साठी। या परीक्षेसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि या परीक्षेचा कालावधी 2 तास आहे। तर या परीक्षेचा आपण पेपर 1चा GS पेपर 1चा सिलेबस बघूया, अभ्यासक्रम बघूया। यामध्ये GS पेपर 1 मध्ये कोणकोणते घटक येतात पहा। पहिला पेपर येतो चालू घडामोडी, करंट अफेअर्स। यामध्ये काय येते बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाची वर्तमान घटना। यामधला पेपर 2 काय येतोय बघा, GS1 मधला पेपर 2 हिस्ट्री, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळी। भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास येत असतोय। तिसरा विषय यामध्ये बघा जिओग्राफी, भूगोल, भारताचा आणि जगाचा भूगोल। यामध्ये भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, फिजिक्स, सोशल आणि इकॉनॉमिक भूगोल यामध्ये येतोय जिओग्राफीमध्ये। तर चौथा विषय बघा पॉलिटीमध्ये इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नर येतं। यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण आणि हक्काचे मुद्दे पॉलिटीमध्ये येतात। तर पाचवा विषय कोणता आहे बघा, इंडियन इकॉनॉमिक आहे, भारतीय राज्य व्यवस्था। त्यामध्ये बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, पॉवर्टी, गरिबी, समावेशन, लोकसंख्या, डेमोग्राफी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम। सहावा विषय बघा एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये काय काय येतात बघा, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज। सातवा विषय पहा सायन्स विषय आहे, फिजिक्स यामध्ये येतोय, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, बायोलॉजी, हायजीन, सायन्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी हा पण विषय सायन्समध्ये येतोय। तर पेपर 2 पहा CSAT पेपर आहे पेपर 2। 80 प्रश्न येतात यामध्ये पेपर 2 मध्ये। 200 मार्कासाठी पेपर आहे। 66 मार्क पडणे, या 200 पैकी 66 मार्क पडणे अनिवार्य आहे। 66 मार्क क्वालिफायसाठी केलेलं आहे CSAT 2 साठी पेपरसाठी। आणि 66 मार्क पडल्यानंतर क्वालिफाय झाल्यानंतर पेपर 1 आपला GS1 चेक केला जाईल, असा रूल्स आहे। तर CSAT 2 साठी काय आहे बघा, आकलन आहे। CSAT 2 पेपरमध्ये काय आहे बघा, आकलन आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, संवाद कौशल्यासह परस्पर कौशल्य आहेत, तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जनरल मेंटली ॲबिलिटी, मूलभूत संख्या आणि त्यांचे संबंध, परिणामांचे क्रम आहे। 10वी स्तर लेवलचा अभ्यासक्रम हा। डेटा इंटरप्रिटेशन आहे, चार्ट आहेत, आलेख आहेत, तक्ते आहेत आणि डेटा आहे 10वी स्तर लेवलची। तर यामध्ये पोस्ट कोणकोणते येतात बघा UPSC ह्याच्यामध्ये, IAS मध्ये येतं आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस। तर यामध्ये पहिली पोस्ट कोणती येते बघा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासन सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस, भारतीय पोलीस सेवा, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, भारतीय महसूल सेवा आणि शेवटचे इंडियन फॉरेन सर्व्हिस, भारतीय विदेशी सेवा। यामध्ये पोस्ट येत असतात। 400 गुणांची पेपर आहे, पेपर 2 येतात। सामान्य अध्ययन GS पेपर 1 100 प्रश्न आहेत 200 गुण GS पेपर, आणि दुसरा पेपर आहे CSAT 2 80 प्रश्न आहेत 200 गुण, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। हा दुसरा पेपर आहे ते 200 पैकी आपल्याला 66 मार्क पाडायचं आहे, क्वालिफाईंग पेपर आहे। क्वालिफाईंग पेपर चेक केल्यानंतर GS1 पेपर केला जाईल, आणि GS1 पेपरवरती मेरिटच्या किंवा मेरिटमध्ये आल्यानंतर त्या पात्रतेनुसार मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय केलं जाईल।
बरं, मी आता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.